विष्णूच्या तोंडातून ब्राह्मण, बाहूतून क्षत्रिय, पोटातून वैश्य व पायातून शूद्र निर्मिती यावर आधारभूत झालेली हिंदू धर्मरचना ही मानवतेचा अपमान करणारी, बुद्धीचा भेद करणारी व ईश्वराचा द्रोह करणारी अशीच आहे। आणि अशा तऱ्हेच्या धर्मरचनेत समता कधीच नांदू शकत नाही, व्यक्ती विकास कधीच पूर्ण होऊ शकत नाही। आपण ऐकत आहात डॉक्टर आंबेडकर ऑडिओ बुक्स, डॉक्टर आंबेडकरांची भाषणे ही मालिका आपण ऐकत आहोत। या मालिकेचा हा भाग 4, भाषणाचा मथळा। बुद्ध धर्म हाच खरा समतेचा धर्म। लोकशाहीचे प्रामुख्याने 2 शत्रू आहेत, एक म्हणजे हुकुमशाही आणि दुसरी म्हणजे माणसामाणसात भेद मांडणारी नीती किंवा संस्कृती। अमेरिकन स्वातंत्र्यासंबंधी उद्गार काढताना बकल प्रतिपादितो की हुकुमशाहीमुळे निर्माण झालेली शक्ती किंवा सामाजिक संघटना कायम टिकू शकत नाही, कारण हुकुमशाही प्रेरणा ही मुळातच अबाधित स्वरूपाची नाही। ती प्रेरणा काढून घेतली की ती संघटना गडगडते आणि म्हणूनच कम्युनिझमची राजवट ही अबाधित नाही। त्याप्रमाणे माणसामाणसात भेद करणारी नीती, सामाजिक आर्थिक भेद, बुद्धी पुरस्सर करणारी संस्कृती ह्या दोन्हीही लोकशाही स्वरूपाला मोठे धोके आहेत। हिंदू धर्मापुरते बोलावायचे झाल्यास त्याचे प्रामुख्याने 3 ढोबळ वर्ग पडतील। पहिला खालचा पददलित वर्ग, ह्या वर्गाची सामाजिक व आर्थिक गळचेपी धर्माने घालून दिलेली आहे। दुसरा वर्ग हा ब्राह्मणेतर व मागासलेले वर्ग यांचा आहे। हा वर्ग तुलनात्मक दृष्ट्या स्थितप्रज्ञ असा आहे। या वर्गात स्थित्यंतर व बदल व्हायला शिक्षणाच्या अभावी, नव्या जाणीवेच्या अभावी थोडा जास्त वेळ लागेल। तिसरा व शेवटचा वर्ग म्हणजे ब्राह्मण व तत्सम जातींचा आहे। या वर्गासाठी मात्र या धर्मात विशिष्ट अधिकार व हक्क आहेत। हा वर्ग त्यांच्या अधिकारावर व उपभोगावर अतिक्रमण झाल्यावर कालानुरूप बदलत राहील, पण वेळी प्रतिकार केल्याशिवाय राहणार नाही, कारण त्यांना धर्माने दिलेले उच्च स्थान टिकवायचे आहे। म्हणून त्यांना अशा तऱ्हेचा धर्म मुद्दाम टिकवावयाचा आहे। त्यांची दृष्टी होणाऱ्या बदलाकडे पाहते व त्यांचे विचार वेदापलीकडे निर्भेळपणे जाऊ शकत नाहीत, पण बहुजन समाजाची उपेक्षा करू शकत नाही। आणि म्हणूनच मी माझ्यावरची सर्व टीका लक्षात घेऊनही बुद्ध धर्माच्या या देशातील भविष्याविषयी अगदी आशावादी आहे। विष्णूच्या तोंडातून ब्राह्मण, बाहूतून क्षत्रिय, पोटातून वैश्य व पायातून शूद्र निर्मिती यावर आधारभूत झालेली हिंदू धर्मरचना ही मानवतेचा अपमान करणारी, बुद्धीचा भेद करणारी व ईश्वराचा द्रोह करणारी अशीच आहे। आणि अशा तऱ्हेच्या धर्मरचनेत समता कधीच नांदू शकत नाही, व्यक्ती विकास कधीच पूर्ण होऊ शकत नाही। आणि म्हणूनच संपूर्ण विचारांती मला वाटते की खालच्या वर्गाने यावर विचारसरणी विरुद्ध बंड पुकारले पाहिजे, नव्हे ती त्यागिली पाहिजे। याचा अर्थ असा की अशा तऱ्हेचा हा धर्म सोडून सर्व समतेची, मानवी ऐक्याची घालून दिलेली बुद्धाची शिकवणूक त्याने अंगीकारली पाहिजे। म्हणून माझ्या सर्व बांधवांना शेवटची हाक देत आहे की मुक्ती साधावयाची असेल तर बौद्ध धर्माची दीक्षा घ्या। पाश्चिमात्य इतिहासाकडे पाहिले तर राज्य आणि धर्म यांचे विभक्तीकरण करून जी युद्धे झाली ती त्या इतिहासातली मोठी चूक आहे। धर्माची मानवी जीवनातून अशी फारकत करता येत नाही। धर्म उलट मानवी जीवनाचे सर्वांग आहे, अधिष्ठान आहे। तो सर्व बाबींची मूळ अंतःप्रेरणा आहे। ही गोष्ट कुणीही विचारवंत दुर्लक्षू शकत नाही। रोमचा ऱ्हास ह्या गिबनने लिहिलेल्या पुस्तकातील काही भाग वाचलात तर एक गोष्ट स्पष्टपणे निदर्शनाला येते की ख्रिश्चन धर्माची चाहूल लागताच निवाऱ्या वाचून संध्याकाळच्या जेवणाची फिकीर करीत रस्त्यावर भटकणाऱ्या गुलामांनीच तो पहिल्यांदा जीवन मुक्ती म्हणून कवटाळला। रोम देशात गुलामांनीच ख्रिश्चन धर्माचं पहिलं पाऊल उमटविलं। हा एक मोठा ऐतिहासिक दाखला आहे आणि म्हणून भोवतालच्या परिस्थितीचं अवलोकन करता आपल्यावर होणाऱ्या अन्याय व जुलमातून बुद्ध धर्माचे बीजारोपण झाल्याशिवाय राहणार नाही। हिंदू धर्म विषमतेवर आधारभूत झाल्याचे मी स्पष्ट केले आहेच, व दुसरा मोठा पौर्वात्य धर्म मुसलमानी धर्म हा होय। हा धर्म बंधुभावाबद्दल ख्यातनाम आहे, पण ही बंधुता त्याच्या धर्मापुरतीच मर्यादित आहे। त्यात प्रामुख्याने मानवता याचा अभाव आहे। बौद्ध धर्म सर्व मानवांना समानतेचे अधिकार देतो। त्या धर्मातच मानवी जीवनातील योग्य तो आदर आहे। त्यात अशा तऱ्हेची भेदनीती नाही। बौद्ध धर्म हाच खरा समतेचा धर्म आहे। मी या कार्याला थोडा उशीर केला याबद्दल मला थोडे वाईट वाटते, नाहीतर आज मी तिला त्या बीजारोपणाची फळं पाहिली असती।
माझ्या समाजातील 90% लोक माझ्या म्हणण्याला रुकार देतील याबद्दल मला यत्किंचितही संदेह वाटत नाही. टीकाकार काहीही म्हणत, मला मात्र बौद्ध धर्माचे या देशात पुन्हा जोमाने पुनर्जीवन होणार आहे याचे स्पष्ट दृश्य दिसत आहे व त्याबद्दल मला तीळ मात्रही संदेह वाटत नाही. सद्यस्थितीत माणसाला धर्माची काय जरूर आहे अशा अर्थाची टीका काही लोक करतात, पण मला वाटतं हे लोक मानवी समाजाच्या धारणेसाठी धर्माची किती आवश्यकता आहे हीच गोष्ट विसरतात. मानवी समाजाला धर्माने 2 देणग्या दिल्या आहेत आणि त्या म्हणजे मानवी जीवनात ऐक्य अबाधित करणारी मानसिक प्रेरणा निर्माण करणे. धर्मामुळेच मानवी ऐक्याला पोषक असे एका विशिष्ट तऱ्हेचे मानसिक वातावरण निर्माण होऊ शकते व दुसरे म्हणजे मानवी समूहात धर्मच समता निर्माण करू शकतो. या 2 महत्त्वाच्या कसोटींमुळे सद्यस्थितीत समानता निर्माण करून चांगल्या तऱ्हेने लोकशाही नांदवायची असेल तर धर्माची अत्यंत आवश्यकता आहे. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही दुर्मिळ भाषणे, त्यांचं साहित्य आपण ह्या चॅनलवर ऐकत आहात. तुम्हाला ही व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय भीम.